नेपाळ, बांगलादेश आणि त्या पाठोपाठ आता भारतातही जनजीची लाट जी आहे ती उसळल्याचं बघायला मिळत आहे। कारण फक्त 3 दिवसांमध्येच 3 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा कॉकरोच जनता पार्टीनं पूर्ण केलाय। आता ही कॉकरोच जनता पार्टी नेमकी काय आहे, याची सुरुवात कधी आणि कुठून झाली, याच संपूर्ण विषयावरती आजचा हा खास व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन येतोय। कारण विषयही तसाच दर्जेदार आहे आणि त्यामुळेच म्हटलं चला आज आपण आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला जाऊयात आणि विषयही समजून सांगूयात। तुम्ही बघतायत आता बोल आणि मी आहेत परमेश्वर निकम। सीजीपी ही पार्टी जनजीनं स्थापन केली। खरं तर देशाच्या राजकारणामध्ये जी काही उलथापालथ होती त्याची सुरुवात महाराष्ट्रातूनच होती असं म्हटलं जातं। राजकीय पटलावरती जर काही मोठ्या घडामोडी घडत असतील तर त्याच्या केंद्रस्थानी नेहमी महाराष्ट्र असतो असं म्हटलं जातं आणि आजही या जनजीच्या उठावाला किंवा या संतापाच्या लाटेला कारणीभूत ठरलाय तो महाराष्ट्रातील आणि त्यातल्या त्यात हिंगोलीतील एका तरुणानं चक्क सोशल मीडियावरती सीजीपी नावानं एक अकाउंट तयार केलं, कॉकरोच जनता पार्टी, आणि याच कॉकरोच जनता पार्टीचे अवघ्या 3 दिवसांमध्ये 3 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले। मात्र हा पक्ष नेमकी का आहे आणि का स्थापन करण्याची गरज पडली, तर यासाठी आपल्याला थेट 15 मेचा अहवाल घ्यावा लागेल किंवा 15 मेचा जो काही मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती प्रकाश टाकावा लागेल। आता 15 मे रोजी नेमकी काय घडलं होतं, तर 15 मे रोजी भारताच्या सरन्यायाधीशांनी भारतातील जे काही तरुण आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना आळशी आणि कॉकरोच असं संबोधलं होतं आणि त्यातूनच सुरुवात झाली ती म्हणजे या आंदोलनाची। खरं तर भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं कॉकरोच जनता पार्टी अशी ही डिजिटल चळवळच म्हणावे लागेल जी या जनजीनं सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत सूर्यकांत यांनी असं वक्तव्य केलेलं होतं। ते एका न्यायालयीन जे काही प्रकरण होतं त्यावरती सुनावणी देताना थेट बेरोजगार तरुणांना आणि पत्रकारितेमध्ये काम करणारे नवतरुणांना त्यांनी थेट झुरळ असं संबोधलेलं होतं। जे काहीच करत नाही, आळशी आहेत आणि बेरोजगार आहे असे तरुण वकील किंवा पत्रकार होतात असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि हे झुरळ आहेत, परजीवी आहेत असं देखील त्यांनी वक्तव्य केलं होतं। आणि याच वक्तव्याचा आशय घेऊन थेट हिंगोलीतील एका तरुणानं ज्याचं नाव आहे अभिजित दिपके यांना थेट सीजीपी नावाची पार्टीच काढली आणि डिजिटल आंदोलन सुरू केलं। या डिजिटल आंदोलनाला देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळतोय। आंतरराष्ट्रीय राजकारणाची देखील नजर जी आहे ती आपल्याकडे खेचून घेण्याचं काम या 3 दिवसापूर्वी सुरू झालेल्या पार्टीने केलं। विशेष म्हणजे राजकीय वर्तुळामध्ये अशी देखील एक चर्चा सुरू झाली आहे, नेपाळमध्ये जे झालं तेच आता भारतात होणार का, बांगलादेशात जे झालं तेच आता भारतात होणार का, जनजी एवढी आक्रमक होणार का, अशा शक्यता आता वर्तवल्या जात आहे आणि त्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा रंगवल्या जातात। विशेष म्हणजे वेगवेगळ्या राजकीय विश्लेषण करणारे विशेषज्ञ जे आहेत त्यांनी देखील अशी भीती वर्तवलेली आहेत की भाजपच्या गोट्यात देखील मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत, भीतीचं वातावरण सुरू झालं आहे। कुठेतरी मोदी आणि अमित शहांना असं वाटतंय की आपल्याला हरवणारी पार्टी म्हणजे फक्त आता ही कॉकरोच जनता पार्टीच असेल, कारण दुसरे राजकीय पक्षांमध्ये तितकी ताकद किंवा तसे अजेंडे राहिले नाहीत। आता या पार्टीचा अजेंडा नेमकी काय तो देखील आपण समजून घेणार आहोत। हा पक्ष स्वतःला सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक आणि आळशी मानतो। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर हे 3 मुद्दे यातले खरं तर तरुणाईला विचार करणारे आहेत आणि चौथा मुद्दा हा जर आपण बघितला तर कुठंतरी त्या न्यायाधीशानं जे वक्तव्य केलेलं होतं त्या ठिकाणी त्यांना डिवचणारा तो मुद्दा असल्याचं बघायला मिळतं। सरन्यायाधीशांना निवृत्त झाल्यानंतर कोणतीही राज्यसभा किंवा इतर सरकारी बक्षीस मिळणार नाही असा दुसरा या पार्टीचा अजेंडा असणार आहे। तिसरा अजेंडा नेमकी काय आहे, एखादे वैध मत जर बाद केले तर मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला UAPA अंतर्गत अटक केली जाईल, त्याच्यावरती थेट कारवाई केली जाईल असं या ठिकाणी हा तिसरा मुद्दा त्यांचा आहे। चौथा जो पक्षाचा त्यांचा अजेंडा असणार आहे, पक्ष बदलणारे आमदार आणि खासदारांना 20 वर्ष निवडणूक बंदी घातली जाणार आहे। कुठल्याही प्रकारे त्यांना निवडणूक लढवता येणार नाहीये, साधी ग्रामपंचायतची निवडणूक ही लढवता येणार नाही अशा पद्धतीचा कायदाच ते तयार करणारे असा अजेंडा ते घेऊन येणार आहेत। त्यामुळं या सगळ्या तरुणाईचे जे आहेत अपेक्षा आहेत या पार्टीकडनं वाढल्याचं आता बघायला मिळतं। महिलांना 35% ऐवजी 50% आरक्षण देणार आहे, जे की आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो गेल्या काळामध्ये महिनाभरामध्ये चर्चेचा विषय ठरलेला होता। सत्ताधाऱ्यांकडून ते बिल पास नाही झालं तर विरोधकांवरती ठपका ठेवण्यात आला। विरोधकांनी सांगितलं की 3 वर्षाआधीच महिलांना जे आरक्षण देण्यात आलंय याचं श्रेय भाजपने घेतलं होतं, मग त्यावेळी कोणतं बिल त्यांनी पास केलं होतं असे प्रश्न विचारण्यात आले।
राजकीय मुद्दा महिला आरक्षणाचा बनवण्यात आला, मात्र या ठिकाणी यांनी थेट 50%च आरक्षण आम्ही जाहीर करणार असं सांगितलं. आणि सगळ्यात विशेष बाब जी नेहमी चर्चेचा विषय ठरते, गोदी मीडिया. आता ही गोदी मीडिया काय आहे नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे. सरकारची वाहवा करणारं आणि फक्त भाजप सरकारविषयी पॉझिटिव्ह नरेटिव्ह विषयी बाता मारणारं म्हणजे गोदी मीडिया. या गोदी मीडियावरती देखील ते बंदी घालणार आहेत. जे सरकारच्या बाजूने अधिक न्यूज दाखवणारे न्यूज चॅनल असतील, निवेदक असतील, त्यांच्या थेट बँक खात्याची या ठिकाणी चौकशी देखील करणार असल्याचं या अजेंड्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळं निश्चितच तरुणाईच्याच काय तर ज्या संपूर्ण या सिस्टममध्ये जे काही शोषित वर्ग आहे त्यांच्या अपेक्षा आता या CGP पार्टीकडून वाढल्याचं बघायला मिळत आहे. कॉकरोच जनता पार्टीकडनं मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा ज्या आहेत त्या आता जनतेच्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळंच 3 दिवसामध्ये 3 मिलियन फॉलोअरचा टप्पा जो आहे तो पूर्ण केला आहे. आता फक्त हे सोशल मीडियाचं आंदोलन सोशल मीडियापुरतंच मर्यादित राहणार आहे का, की प्रत्यक्षात देखील असं काही पार्टी उदयास येईल आणि तिचं अधिकृत रजिस्ट्रेशन देखील होईल, हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे बड्या उद्योगपतींनी ज्या काही मीडियाचे परवाने घेतलेले आहेत ते परवाने आम्ही रद्द करणार असा एक अजेंडा या कॉकरोच जनता पार्टीनं जाहीर केला. विशेष म्हणजे गोदी मीडियाच्या अँकरचे खाते देखील तपासले जाणार आहेत. यांना पैसा येतो इकडून, हे इतकं सरकारविषयी पॉझिटिव्ह बोलतात का, गोदी मीडिया नेमकी या ठिकाणी वाह करतेच का, या सगळ्याच गोष्टींवरती चौकशीचा ससेमिरा मागे लावणार असल्याचं देखील त्यांनी या अजेंड्यामध्ये त्यांच्या म्हटलंय. त्यामुळे निश्चितच तरुणाईच्या अपेक्षा वाढणार होत्या. त्यामुळंच 3 दिवसात 3 मिलियन फॉलोअरचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे दुसरीकडे आपण जर बघितलं तर ट्रोलर्स जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितलं तर राघव चड्डा यांना ट्रोल करतायत आणि राघव चड्डा यांनी भूमिका बदलल्यामुळेच ही पार्टी कुठेतरी उदयास आली आहे असं देखील आता सोशल मीडियावरती म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे हिंगोलीचा हा अभिजित दिपके नेमकी कोण आहेत हेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच कॉकरोच जनता पार्टीचे नेमके उद्देश काय आहेत, अजेंडा काय आहेत आणि का ही पार्टी स्थापन झाली आहे हे कळलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अभिजित दिपके नेमकी कोण आहेत, हा महाराष्ट्रातील तरुण अचानक देशभरामध्ये व्हायरल का झाला, याच्या प्रत्येक व्हिडिओला मिलियन्समध्ये व्ह्यूज का जात आहेत, यांनी जे अजेंडे ठरवलेत हे अजेंडे नेमके कोणत्या गोष्टींवरती ठरवलेत, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भाष्य करणार आहोत. त्यामुळं पेजवरती आलात तर पेजला फॉलो करून जा आणि चॅनलवरती हा व्हिडिओ तुम्ही बघतायत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच वेगवेगळ्या आणि राजकीय मुद्द्यांचे विश्लेषण बघण्यासाठी व्हिडिओला नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.